औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकारचं संरक्षण, उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप. कबर उखडून टाका, कुणी थांबवलंय, ठाकरेंचा सवाल. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीत. केंद्रीय मंत्री शिवराज सिंग यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्याला लावणार हजेरी. औरंगजेब कबर हटवण्याबाबत केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा होण्याचीही शक्यता. माणिकराव कोकाटेंना तुर्तास दिलासा. नाशिक सत्र न्यायालयाच्या आदेशाला तातडीची स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार. सर्व प्रतिवादींना नोटीस जारी करत सुनावणी 21 एप्रिलपर्यंत तहकूब. परिवहन विभागातील भ्रष्टाचार, प्रताप सरनाईक यांनी थांबवावा. आमदार किशोर जोरगेवारांची सभागृहात लक्षवेधी मांडत मागणी. तर लवकरात लवकर योग्य कारवाई करण्यात येईल म्हणत प्रताप सरनाईक यांचं प्रत्युत्तर. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये वादाची ठिणगी. ठाणे कोस्टल रोड प्रकल्पाचं कंत्राट नियमबाह्य पद्धतीने दिलं. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांचा शिंदेंवर अप्रत्यक्ष आरोप. नरहरी झिरवाळ यांच्याशी विधानभवन परिसरात भेट होताच जितेंद्र आव्हाडांनी जोडले हात. अन्न आणि प्रशासन विभागात काय सुरू आहे हे चांगलं माहिती आहे, पण गरीब आदिवासी मंत्री आहे म्हणून काही बोलत नाही, आव्हाडांचा झिरवाळांना टोला. विधिमंडळ परिसरात नाना पटोले, अब्दुल सत्तार, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामध्ये रंगल्या गप्पा. राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या संदर्भात इंस्टाग्रामवर पोस्ट केल्यानं तेलहाऱ्यात तणाव. पोस्ट टाकणाऱ्याला वंचित कार्यकर्ते आणि आंबेडकरांच्या चाहत्यांनी केली मारहाण. पोलिसांनी मध्यस्थी करत तरुणाला घेतला ताब्यात. एवढं मोठं बजेट पण नाशिकच्या कुंभमेळ्याला 1 रुपयाही दिला नाही, सरकार उदासीन. जयंत पाटील यांचा आरोप. कर्नाटकातील छत्रपती शहाजीराजेंच्या समाधीकरता पैसे देण्याचीही केली मागणी. मुंबई गोवा महामार्गाच्या कामातला हलगर्जीपणा पुन्हा समोर. चिपळूण शहरातील उड्डाणपुलाचं काम करताना रस्त्यावर लटकणारी जाळी मार्गावरनं जाणाऱ्या ट्रकला धडकली. वाहन चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला. मुंबईतील अनधिकृत बांधकाम प्रकरणी माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती. अधिकारी दोषी आढळल्यास तात्काळ निलंबन केलं जाईल. उद्योगमंत्री उदय सामंत यांची विधान परिषदेमध्ये घोषणा. मुंबईचं सगळं सौंदर्य खराब करून टाकलं, सर्व स्कायवॉक काढून टाका, छगन भुजबळ यांची मागणी. मुंबईत स्कायवॉक करू नका अशी मागणी केली होती, मात्र नको तिथे स्कायवॉक केले, छगन भुजबळ यांची माहिती. कोकण किनारपट्टीवरील सर्व विद्युत लाईन भूमिगत करण्याचं काम सुरू. मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत माहिती. वादळात लाईटचे पोल कोसळून विद्युत पुरवठा खंडित होत असल्यानं घेतला निर्णय. 5,000 कोटी रुपयांचा खर्च याकरता अपेक्षित. धुळे शहरातील विविध मालमत्ता धारकांची 100 कोटी रुपयांची थकबाकी. शास्ती माफ करण्याच्या निर्णयामुळे महापालिकेत मालमत्ता कराची थकबाकी भरण्यासाठी नागरिकांची झुंबड. अहिल्यानगरच्या देहरे गावात ग्रामपंचायत जागेवर मुस्लिम समाजाकडून करण्यात आलेलं पक्क अतिक्रमण काढलं. ग्रामपंचायत जागेवर अनधिकृतपणे घरं बांधण्यात आली होती. हिंदू संघटनांच्या आंदोलनानंतर प्रशासनाकडून कारवाई. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम प्रज्ञा शोध परीक्षा उत्तीर्ण झालेले 47 विद्यार्थी इस्रो इथे अभ्यास दौऱ्यासाठी. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन. हापूस आंब्यातली फसवणूक टळणार. देवगड हापूसवर येणार बारकोड. देवगडात तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने शेतकऱ्यांना TP सील UID केले वितरित. 2024 मध्ये राज्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, अकोला, वर्धा, अमरावतीत 2706 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. मदत आणि पुनर्वसन विभागाचं विधान परिषदेतल्या तारांकित प्रश्नाला लेखी उत्तर. सर्वात जास्त आत्महत्या अमरावती विभागात. नाशिकमध्ये साधुग्राम इथे जे आखाडे तयार केले जाणार आहेत ते शेतकऱ्यांची जागा आहे. ती स्थानिकांची जागा असून त्या जमिनी सरकारने मोबदला देऊन घेतल्या पाहिजेत, छगन भुजबळ यांची मागणी. हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात तूर विक्रीसाठी दाखल. तुरीला मिळाला 6,000 ते 7,300 रुपयांचा प्रति क्विंटल भाव. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. जुन्या नाशिकच्या शिवाजी चौकातल्या रंगपंचमीला पोलिसांकडून परवानगी. संमिश्र लोकवस्तीच्या भागातील पेशवेकालीन रहाड 60 वर्षांनंतर खुलं करण्यात आलंय. मात्र नागपूर हिंसाचारानंतर खबरदारी म्हणून पोलिसांनी रंगपंचमी साजरी न करण्याचे दिले होते आदेश. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.